सगळ्याच मुलींना वाटत असतं की तिचा होणारा बॉयफ्रेंड किंवा हस्बंड हा चोमू नाही, स्ट्रॉंग असावा. तसंच सगळ्या पप्पा मम्मींना वाटत असतं की त्यांचा मुलगा सुद्धा कमजोर नाही, स्ट्रॉंग असावा. सगळ्याच भावांना वाटत असतं की त्याचा भाऊ सुद्धा हा कमजोर आणि ॲव्हरेज नसावा, तो पण स्ट्रॉंग असावा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमची हेल्थ आणि तुमची लाईफ, तिथे सुद्धा मॅटर करते की तुम्ही स्ट्रॉंग बॉय किंवा मॅच्युअर मेन बनून राहावं. जर इतक्या साऱ्या गोष्टी डिमांड करतायत की तुम्ही एक स्ट्रॉंग पर्सन बनून राहावं, मग का तुम्हाला ॲव्हरेज बनायचं आहे? त्यामुळे कमॉन भाई, टाइम हा निघून चाललाय. वेळ कोणासाठी थांबत नाही. तुमचा पास्ट हा पास्ट होता, तो ऑलरेडी निघून गेलाय. पण तुमच्या प्रेझेंटमध्ये आणि तुमच्या फ्युचरमध्ये अपडेट असलेलं व्हर्जन तुम्हालाच लॉन्च करायचं आहे. कोणीच तुम्हाला वाचवायला येणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ते लवकर करायला चालू करा. 2025 पण तुमच्या हातातून निघून गेलंय. त्यामुळे मेहनत करायला चालू करा. गधा मजदुरी नाही, मेहनत करायला चालू करा. मेहनत ती पण प्रॉपर प्लॅनिंगने. आय होप तुम्हाला समजतंय.